प्रत्यक्ष ऑपरेशन करत असताना मला तसं कुठल्याही प्रकारचं दुखणं किंवा ताण असं जाणवलं काहीच नाही आहे. आणि सर ही अधूनमधून विचारत होते, त्या प्रश्नाला मी व्यवस्थित उत्तरं देत होतो, म्हणजे मला समजत होतं. पण कुठलं फारसं प्रेशर वगैरे काहीही नव्हतं. मी हनुमंत विनायक रामोपाध्ये, सांगली इंजिनिअरिंग कॉलेजला मी प्राध्यापक म्हणून 25 वर्ष काम केले. त्याच्यापूर्वी मी इंडस्ट्रीमध्ये होतो. सातत्यानं नंदादीपमध्येच मी फक्त माझी ट्रीटमेंट जी आहे ती डोळ्याची कायम घेतलेली आहे. काही दिवसांनी रेग्युलर चेकअप करत असताना सरांनी मला सांगितलं की मोतीबिंदूची सुरुवात झालेली आहे, म्हणून मग डोळ्याच्या दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन करायचं ठरवलं. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या वेळेमध्ये साधारणपणे मी जानेवारीमध्ये ऑपरेशनचे दिवस ठरवले. तसं ऑपरेशन करत असताना मला जे उत्सुकता होती, ऑपरेशन पाहणं दुसऱ्यांचं करताना आणि स्वतःचा अनुभवणं यात थोडासा फरक असतोच. पण सरांच्यावरचा एक म्हणजे माझा कॉन्फिडन्स होता, विश्वास होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या हॉस्पिटलमधल्या सर्व सुविधा, ट्रीटमेंट, मशिनरी, लोकांची अगदी जाणीवपूर्वक व्यवस्थित प्रत्येक गोष्टीमध्ये चौकशी करणं, स्वच्छता, सर्व काही उत्कृष्ट आहे. त्यामुळे माझा गेल्या 40 वर्षामधला प्रेफरन्स हा नंदादीपच राहिलेला आहे. आता कुठलं दिसतंय मोठं मोठं तुम्हाला? हो, दिसतंय की पास, राजीव, रजनी, पूजा, टेलिफोन, अहमद, टेबल, नेताजी, खर्च तेवढं झालं. ठीक, बऱ्यापैकी दिसतंय. तसं तुम्ही आत्ताही वाचू शकता. फार काही टाइम येणार नाही, आता काय